छत्रपति संभाजीनगर में राज्य माध्यमिक एवं उच्चतर माध्यमिक शिक्षा बोर्ड की 12वीं परीक्षा 11 फरवरी से शुरू होगी। परीक्षा को नकल मुक्त बनाने के लिए शिक्षा विभाग ने कड़े कदम उठाए हैं। पिछले वर्षों में नकल वाले परीक्षा केंद्रों पर अब बाहरी स्टाफ तैनात किया जाएगा। छत्रपति संभाजीनगर में राज्य माध्यमिक उच्चतर प्राथमिक शिक्षा बोर्ड की 10वीं और 12वीं कक्षा की परीक्षाएं फरवरी महीने में आयोजित की जा रही हैं। इन परीक्षाओं को पूरी तरह नकल मुक्त बनाने के लिए शिक्षा विभाग ने कई सख्त कदम उठाए हैं। इस वर्ष विशेष रूप से उन परीक्षा केंद्रों को चिन्हित किया गया है जहां पिछले वर्षों में नकल की घटनाएं सामने आई थी। ऐसे केंद्रों पर अब बाहरी स्टाफ की तैनाती की जाएगी, यानी वहां के स्थानीय शिक्षकों को परीक्षा ड्यूटी से हटाकर अन्य स्कूलों के शिक्षक और केंद्र चालकों को नियुक्त किया जाएगा। सर्वात महत्त्वपूर्ण आहे की 10वी 12वीची एक्झाम कोणत्याही मुलांसाठी सर्वात क्रुशियल असते। त्यामध्ये जर कॉपी झाली, चीटिंग झाली तर ते त्या मुलाच्या आयुष्यासाठी खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट पाडते। तो या निमित्ताने आपला पूर्ण प्रशासन त्यासाठी सुसज्ज आहे। माननीय कलेक्टर साहेबांनी काल मीटिंग घेतली होती आणि त्याच्या पूर्वी पण आपली एक दोन मीटिंग झालेली आहे। या संदर्भात पोलीस डिपार्टमेंटला पण क्लिअरली सूचना देण्यात आलेली आहे। ऑलरेडी आपले जे शिक्षण डिपार्टमेंट जितके लोक आहे, तहसील डिपार्टमेंट या महसूल डिपार्टमेंट जितके लोक आहेत, सोबत आपला शिक्षण डिपार्टमेंट आणि आरडीडी डिपार्टमेंट जितके लोक आहेत, प्रत्येकाने सूचना दिलेली आहे। फिरते पथक आपण प्रत्येक एरियामध्ये डिप्लॉय केलेले आहे। ते प्रत्येक शाळांमध्ये जाऊन ते तपासणी करणार आहे। सोबत आपल्याकडे प्रत्येक क्लासरूम मधून आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग झूमवर आपण प्रत्येकाला कनेक्ट करणार आहे, सो दॅट की कुठेही चीटिंगचं प्रकरण होणार नाही। त्या संदर्भात आपण दक्षता घेत आहेत। कोणतेही शाळांमध्ये खिडकी नादुरुस्त आहे, त्या कारणामुळे बाहेरवरून चिट टाकण्याचे प्रमाण आहे, ते पण आपण थांबण्याचा प्रयत्न करतो। त्या संदर्भात प्रत्येक असे जे सेन्सिटिव्ह लोकेशन्स आहे त्यामध्ये दुरुस्तीची सूचना देण्यात आलेली आहे। सोबत जे परीक्षा केंद्र आहे त्याचे 1 किलोमीटरच्या आतचे जितके भी झेरॉक्स सेंटर्स आहे ते पण बंद करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी काढलेले आहे, सो दॅट की चीटिंग कोणतीही परिस्थितीमध्ये होणार नाही। त्या संदर्भात आपण दखल घेत आहेत। सोबत आपले जितके भी यामध्ये असा दिसून आला, आपण लोकांना पण आवाहन करतोय की असा जर कोणत्याही प्रकारे दिसून आला तर आपण त्यावर ताबडतोब कारवाई करणारच आहे आणि अशी संस्थांची मान्यता रद्द करण्याचं पण आपण ऑलरेडी घोषणा केलेली आहे, जर त्यामध्ये चीटिंग या कॉपीचा प्रकरण समोर आला तर।